नांदेड परिक्षेत्रातील गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम दुसऱ्या दिवशी परिक्षेत्रात 13.84 लाखांचा गुटखा जप्त। पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी दिनांक 1 ते जून 30, 2026 दरम्यान नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे। याबाबतच्या सविस्तर सूचना परिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत। सदर मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध 4 गुन्हे नोंदवत या व्यवसायात गुंतलेल्या एकूण 6 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे। सदर मोहिमेअंतर्गत परिक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात 1, हिंगोली जिल्ह्यात 1, तर लातूर जिल्ह्यात 2 अशा एकूण 4 कारवाया करण्यात आल्या असून एकूण 6 आरोपाकडून 13,84,721 रुपये किंमतीचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे। चालू महिन्यात नांदेड परिक्षेत्रात गुटखा व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेदरम्यान स्वादिष्ट, सुगंधित तंबाखू, अपमित्रकेयुक्त चघळण्याची तंबाखू, स्वादिष्ट, सुगंधित सुपारी, गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थांची साठवण, वितरण व वाहतूक याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये कारवाई करण्यात येत आहे। उपरोक्त पदार्थाच्या संदर्भात संबंधिताविरुद्ध कलम 123 BNS अन्वये करण्यात आलेल्या कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास 10 वर्षेपर्यंत कारावासासह द्रव्यदंडाची देखील शिक्षा आहे। पानटपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची पानटपऱ्यांवरून होणारी विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी पानटपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे। काल दिवसभरात नांदेड परिक्षेत्रात एकूण 264 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून गुटखा व अंमली पदार्थाच्या संभाव्य साठवणुकीच्या ठिकाणांची व्यापक तपासणी हाती घेण्यात आली आहे। खबर हेल्पलाईनवरून माहिती द्या। अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी या दृष्टिकोनातून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 9150100100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे।